नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी. 22 जानेवारीला गणेश जयंती आहे. तर या 22 जानेवारीनंतर गणेश जयंतीच्या नंतर गणपती बाप्पाची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. तुमच्या घरात सतत चालणारी कटकट, तो पैशाचा तुटवडा आणि रात्रीची शांततेचा झोप, मनात घर करणारी ती एक अशी कोणतेही बदल असणार आहेत, ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. चला तर मग सविस्तर पाहूया. व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, 22 जानेवारीच्या रात्रीपूर्वी काळचक्र असं काही फिरणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही कधीही स्वप्नात केली नसेल. तुमच्या घरात सतत चालणारी कटकट, तो पैशाचा तुटवडा आणि रात्रीच्या शांततेत मनात घर करणारी ती अनांबिती, या सगळ्याचा हिशोब आता खुद्द विघ्नहर्ता गणेश घेणार आहे. अशी एक भयानक पण आनंदाची बातमी तुमच्या दारावर दस्तक देणार आहे, जिने तुमचे शत्रू थरथरेल कापतील. काय आहे हे 22 जानेवारी नंतरचे रहस्य? का तुमच्या आयुष्यातील संघर्ष आता शेवटच्या टप्प्यावर आहे? चला तर मग पाहूयात. संघर्षाचा शेवट आणि नशिबाचे अदृश्य पाहूयात. वृषभ राशीच्या व्यक्तीचं आयुष्य म्हणजे एक चालती बोलती अग्निपरीक्षाच आहे. जगासमोर हसणारा तुमचा चेहरा आणि उशीवर डोकं टेकल्यावर वाहणारे तुमचे अश्रू, यांच्यातील दरी आता बाप्पा भरून काढणार आहेत. म्हणूनच आजवर इतकं अपमानाचं गोड गिळलं आहेत की आता तुमचं मन दगडासारखं झालं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या याचा गैरफायदा घेणारे लोक आता थरथर कापणार आहेत. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं अस्तित्व पणाला लावलं होतं, त्यांनीच तुम्हाला संकटाच्या वेळी एकटं सोडलं होतं. हा जो मानसिक छळ तुम्ही सहन केला आहे, त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब आता निसर्ग घेणार आहे. 22 जानेवारीपूर्वी तुमच्या आयुष्यातील हे अदृश्य पाश तुटणार आहे आणि तुम्ही मोकळा श्वास घेणार आहात. तर ग्रहाची भयानक पण शक्तिशाली चाल आणि दैवी शक्तीचा हस्तक्षेप, आकाशात ग्रहाची एक अशी युती होणार आहे जी गेल्या अनेक दशकात झाली नव्हती. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आता भाग्याच्या अशा एका गूढ घरात प्रवेश करत आहे, जिथं तो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटांना जाळून भस्म करणार आहे. पण हे घडताना काही विचित्र अनुभव तुम्हाला येऊ शकतात. तुमच्या स्वप्नात काही संकेत मिळतील. तुमच्या आजूबाजूला काहीतरी बदल जाणवतील. शनिदेवाची वक्रदृष्टी आता तुमच्यावरून हटली आहे. याचा अर्थ असा की तुमच्या प्रगतीचा मार्ग, जो खिळे ठोकले गेले होते, ते आता उपटून फेकले जाणार आहेत. तर गुरुग्रहाची अमृत दृष्टी तुमच्यावर पडत असल्याने तुमचं नशीब आता शिखराकडे कूच करत आहे. हा बदल केवळ ज्योतिषमय नाही, तर तो एक दैवी चमत्कार असणार आहे. यामुळे शत्रूचा थरकाप आणि सामाजिक सन्मानाची पुनराप्राप्ती होणार आहे. तर ज्या लोकांनी तुम्हाला आजवर तुच्छ लेखलं, ज्यांनी तुमच्या पाठीमागे तुमची निंदा केली, तेच लोक आता तुमच्यासमोर हात जोडून उभे राहणार आहेत. कारण 22 जानेवारीपूर्वी तुमच्या शब्दांची किंमत इतकी वाढली आहे की लोक तुमच्या सल्ल्याशिवाय पाऊलही टाकणार नाही. तुमचे छुपे शत्रू, जे तुमच्या नाशाचा वाट बघत होते, तुमचा नाश हो असंच त्यांना वाटत होतं, ते आता स्वतःच जाळ्यात अडकणार आहे आणि ते तुम्हाला स्पष्टपणे दिसणार आहे. तुमच्या गुणांची जी पारख जगाला आजवर झाली नाही, ती आता आदराने केली जाईल. तुमची प्रतिमा समाजाला एका शक्तिशाली व्यक्तीसारखी उमटेल. हा काळ तुमच्यासाठी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा झेप घेण्याचा आहे. तर 22 जानेवारीची ती आनंदाची गुप्त बातमी कोणती? तर 22 जानेवारीपूर्वी तुमच्या दारावर जी दस्तक होणार आहे, ही बातमी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित उघड करेल. तर ही बातमी आर्थिक स्थितीची संबंधित असू शकते किंवा एखादं जुनं रखडलेलं कायदेशीर प्रकरणाशी. कदाचित तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती, जिच्याबद्दल तुम्ही चिंताग्रस्त होता, ती तुम्हाला असं काही सुखद धक्का देईल की तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतील. तुमच्या आयुष्यातील सर्व कामे दैवी शक्तीच्या मदतीने पूर्ण होणार आहेत. ही बातमी ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमचं इतके दिवस सोसणं व्यर्थ नव्हतं. अंतिम इशारा, सावधानता आणि प्रभावी उपाय. तर हा काळ जितका भाग्याचा आहे, तितकाच परीक्षेचाही असणार आहे. जेव्हा विजय जवळ असतो, तेव्हा सैतानाच्या शक्ती अधिक सक्रिय होतात. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही शांत राहायचं आहे. बाप्पाचं नाव मनात सतत घ्यायचं आहे, कारण 22 जानेवारीपर्यंत दररोज सकाळी आणि संध्याकाळी 5 मिनिटं
शांत बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात एक दिवा लावा, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. ही संधी गमावू नका, कारण नशीब एकदाच दारावर दस्तक देतं. तुम्ही तयार आहात का तुमच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या बदलांसाठी? तर 22 जानेवारीनंतर ती काळ रात्र आणि नशिबाचा मोठा उलगडा होणार आहे. तर 22 जानेवारीच्या विशिष्ट मुहूर्तावर ब्रह्मांडात अशी एक हालचाल होणार आहे, जी तुमच्या कुंडलीत सर्वात मोठ्या दोषाचा अंत करणार आहे. हा केवळ एक दिवस नाही, तर तुमच्या आयुष्यातील सगळे दिवस प्रकाशाचे युग सुरू होण्याचे क्षण तयार झालेले आहेत. तुमच्या प्रगतीला आजवर ज्या करणी बाधेने किंवा नकारात्मक ऊर्जेने रोखून धरले होते, त्या शक्तीचा प्रभाव 22 जानेवारीच्या सूर्योदयापूर्वी कायमचा नष्ट होणार आहे. तुम्हाला अचानक हलकं वाटू लागणार आहे. तुमच्या डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं भास होणार आहे. हीच ती वेळ असणार आहे जेव्हा नशीब स्वतः तुमच्या घरी चालून येईल. पण सावधान, या काळात तुमच्या स्वप्नावर लक्ष ठेवा. बाप्पा तुम्हाला काहीतरी सुचवणार आहेत, जे तुमच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ले ठरणार आहेत. रखडलेली कामे आणि अचानक होणारा धनवर्षाव. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, सर्वात महत्त्वाची खंत होती की पैसा येतो पण टिकत नाही, किंवा हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिसकावून घेतं. तर 22 जानेवारीनंतर ह्या चित्र पूर्ण पालटणार आहे. ज्या जमिनीचा व्यवहार तुम्ही अडकला होता, त्या पैशासाठी तुम्ही लोकांच्या पायऱ्या झिजवल्या होत्या, ते पैसे परत आता व्याजासकट तुमच्याकडे परत येण्याची चिन्ह आहेत. कुबेराचा खजिना तुमच्यासाठी उघडला गेलेला आहे, कारण तुमच्या राशीतील धनस्थान आता जागृत झाला आहे. आणि हा धनलाभ केवळ कष्टाचा नसेल, तर तो तुमच्या पूर्वपुण्याचा आशीर्वाद असणार आहे. अचानक मिळालेली ही संपत्ती तुमच्या आयुष्यातील सर्व कर्ज आणि गरिबाचा डोंगर फोडून काढणार आहेत. तर कौटुंबिक कलहाचा अंत आणि त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येणार आहे. तुमच्या आयुष्यातील आजवर जे काही गृहकल झाले, जो गैरसमज पसरवला गेला, त्यामागचा हेतू कोणाचा होता? तर 22 जानेवारीनंतर विश्वासघात व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. ही व्यक्ती तुमच्या जवळची असू शकते, जिने तुमच्या नात्यात विष घालवल्याचं काम केलं. पण आता घाबरू नका, कारण सत्याचा विजय होणार आहे. म्हणूनच तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि मुलांच्या भविष्यातील तुमची चिंता एका रात्रीत दूर होणार आहे. घरातील वातावरण, जे आजपर्यंत स्मशानासारखं वाटत होतं, कटकटी होत्या, जिथं मंगलवाद्यांचं स्वर ऐकू येणार आहेत, बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या घरात पुन्हा एकदा हसू खेळू लागणार आहे. आरोग्य, रहस्य आणि मानसिक शांतता देखील तुम्हाला अनुभवता येणार आहे. तर वृषभ राशी, गेल्या काही काळापासून तुम्हाला सतत जाणवणारे शारीरिक थकवा, निरुत्साह आणि रात्रीचं भयानक स्वप्ने, हे सर्व आता थांबणार आहे. कारण वृषभ राशीच्या लोकांना आरोग्यावर झालेला हा अदृश्य हल्ला आता परतून लावला जाईल. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारेल. तुम्हाला पुन्हा एकदा विशीत असल्यासारखं उत्साही वाटू लागेल. मानसिक ताणतणाव, ज्याने तुम्हाला नैराश्याच्या उंबरठ्यावर आणलं होतं, तो आता कापुरासारखा जळून खाक होणार आहे. तर 22 जानेवारीनंतर तुम्ही स्वतःला आरशात पाहाल, तेव्हा तुम्हाला एक वेगळाच तेजस्वी चेहरा दिसणार आहे. तर विजयाचा महामंत्र आणि शेवटचा इशारा कोणता? तर शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, देव संधी देतो, पण ओळखण्याची ताकद आपल्याला कमवावी लागणार आहे. तर 22 जानेवारीनंतर वृषभ राशी योगायोगाची फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. पहिली गोष्ट, गोपनीयता पाळा. दुसरी गोष्ट, दान धर्म करा. तिसरी गोष्ट, अटळ श्रद्धा ठेवा. देवावरती श्रद्धा मनापासून ठेवा. तर वृषभ राशी, तुमच्यासाठी गणेश जयंतीनंतर गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर असणार आहे आणि तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहेत. तर तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत हे तुम्हाला कळलंच आहे. तर भेटूया अशाच नवीन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.